जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. सोशल मीडियावरती पीएम किसानचा 21व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे असं सांगतात. तर मग आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आहे आणि किती रुपयांचा होणार आहे तो, त्याबद्दल सविस्तर अपडेट हवी होती. हो, नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 96 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी. शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारने योजनेच्या पीएम किसान या योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख ही जाहीर केलेली आहे. आता हा हप्ता केव्हा जमा होणार हा आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. त्या अगोदर पीएम किसानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आलेली आहे की नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही संपलेली आहे आणि त्यानंतर म्हणजे काल बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकाल होता. तर यानंतर आता लगेचच देशातील 9 कोटींपेक्षाही जास्त पात्र शेतकरी लाभार्थ्यांना जवळपास एकूण 18,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधीचं वितरण हे पीएम किसान निधीच्या 21व्या हप्त्यातून शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, हा हप्ता जो आहे तर या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया ही 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि या दिवशीपासून राज्यांकडून RFT साईन करण्यास सुरुवात देखील केली जाईल. आता जी रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वीच अंतिम प्रक्रिया असते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 19 नोव्हेंबरला प्रत्यक्ष संपूर्ण पात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, या दरम्यान सरकारने अपात्र लाभार्थ्यांवरती देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन मध्ये आढळलेल्या त्रुटी असतील, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी घेतलेला लाभ असेल आणि जमिनीच्या चुकीच्या नोंदी, अशा अनेक कारणांमुळे देशभरातील सुमारे जवळपास 32 लाख शेतकरी बांधव हे अपात्र झालेले आहेत. म्हणजे 32 लाख शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेला आहे. आता ही जी सरकारने शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे तो खरोखर खूप दुर्दैवी आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या पीएम किसान महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीएम किसानचा 21वा हप्ता हा नक्कीच वितरित केला जाणार आहे. आता तुमचा पुढील प्रश्न आहे की नक्की हा हप्ता किती रुपयांचा जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना आतुरता होती की जसं की विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील यांनी स्पष्ट सांगितलं होतं की पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव असा प्रश्न विचारतात की पुढील येणारा हप्ता किती रुपयांचा येणार. परंतु मित्रांनो, विधानसभा निवडणूक झाली, भूत ना भविष्य असं महायुती सरकार निवडून आलं, परंतु त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, परंतु कुठल्याही अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले नाही. म्हणजेच पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, दोन्ही योजनेच्या निधीमध्ये वाढच करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्याला जसं की आतापर्यंत प्रति हप्ता 2,000 रुपये आपल्या बँक खात्यात जमा होत आलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने येणारा पीएम किसानचा 21वा हप्ता सुद्धा फक्त आणि फक्त 2,000 रुपयेच आपल्या बँक खात्यात येणार आहे. आता शेतकरी बांधवांना एक प्रश्न पडतो, कारण पीएम किसानचा 20व्या हप्त्यापासून अनेक शेतकरी बांधव वंचित राहिले, तर मग त्या शेतकऱ्यांना आता 21वा हप्ता मिळणार का, असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारताय. तर शेतकरी मित्रांनो, जसं की पीएम किसानचा 20वा हप्ता वितरित झाला त्यावेळेस अनेक शेतकरी बांधवांना यातून वगळण्यात आलं. यामध्ये महत्वाचं म्हणजे पीएम किसानची जी योजना आहे त्या योजनेची अनेक शेतकरी बांधवांनी केवायसी कंप्लीट केली नव्हती. काही शेतकरी बांधवांचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम होता, काहींकडे फार्मर ID कार्ड नव्हतं. परंतु मित्रांनो, ते सर्व कामे जर तुम्ही तुमची या 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही यस केलेले असतील तर मात्र तुम्हाला नक्कीच आता पीएम किसानच्या 21वा हप्ता वितरित होईल आणि त्याचबरोबर जो की तुमचा प्रलंबित पीएम किसानचा 20वा हप्ता आहे तो हप्ता सुद्धा नक्कीच वितरित केला जाणार आहे. आता मित्रांना, शेतकरी मित्रांना असाही प्रश्न पडतोय की जर 19 तारखेला म्हणजे 19 नोव्हेंबरला जर पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित झाला
तर मग लगेचच त्या पाठोपाठ किंवा मग 19 तारखेलाच लगेच नमोचा हप्ता वितरित होईल का? कारण नमो शेतकरीच्याही 8व्या हप्त्याची शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे, आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. मग आता तो हप्ता सुद्धा वितरित केलाच जाईल का? असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय. तर शेतकरी मित्रांनो, अद्याप फक्त आणि फक्त पीएम किसानच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाची घोषणा करण्यात आलेली आहे किंवा तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल राज्य शासनाच्या माध्यमातून कुठलीही अधिकृत अपडेट आलेली नाही. परंतु एकंदरीत जर आपण इथून अगोदरचे जर योजना पाहिल्या, हप्ते पाहिले, तर पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच थोड्या कालावधीमध्ये लगेचच नमोचाही हप्ता राज्य सरकार वितरित करत असतं. त्यामुळे 19 नोव्हेंबरला जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित झाला, तर त्यानंतर लगेचच थोड्याच कालावधीमध्ये नमो शेतकरी योजनेचाही 8वा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो. म्हणजे पीएमचे नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये असे एकंदरीत 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये येऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, ही होती संपूर्ण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची अधिकृत माहिती. तर मित्रांनो, जसं की बिहार राज्याच्या निवडणुका होत्या आणि त्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएमचा 21वा हप्ता वितरित होत नव्हता, परंतु निवडणुका झालेल्या आहे, काल रिझल्ट देखील लागलेला आहे आणि मग आता पीएम किसानच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया लगेच जलद गतीने सुरू होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे. एकंदरीत 19 नोव्हेंबरला तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता नक्कीच वितरित केला जाईल. धन्यवाद.